तर नमस्कार सर्वांना. आम्ही गेलो होतो छाया मॅडमच्या घरी. कशासाठी? तर थोडंसं तेवढंच एन्जॉय होईल किंवा मग थोडासा टाईम स्पेंड होईल फ्रेंड्ससोबत म्हणून. तर मोस्ट वंडरफुल टाईम विथ फ्रेंड्स जर छान असेल तर खूप छान वाटतं. म्हणजेच आपण फ्रेंड्ससोबत जर टाईम स्पेंड केला तर आपला पण दिवस छान जातो. तर आम्ही गेलो होतो त्यासाठीच. तर त्यांच्या घराच्या पण मी शूट करत होते. तर जे त्यांचं 1 RK घर आहे ते मला खूप आवडलं. त्यांनी चहा इकडं बनवायला होत्या आणि तिकडं काहीतरी टी व्हीचं सेटअप करायला चालू होतं. ते स्नेहा मॅडम करत होत्या. तर त्या दिवशी म्हटल्या होत्या आम्हाला मॅडम की चला माझ्या घरी. मग आम्ही त्याच्यासाठीच गेलो होतो. तर मला पण घर खूप जास्त आवडलं त्यांचं. आणि कसं माहिती का की जर फ्रेंड्ससोबत थोडासा टाईम स्पेंड केला ना तर खूप छान वाटतंय, फ्रेश होतं. मग चहा वगैरे आम्ही पिला, बिस्किट पण खाल्ले मस्त. तर म्हणजे कसं की थोडं टाईम पण जातो. मग आम्ही ड्युटी सुटल्याच्या नंतर त्यांच्या घरी गेलो होतो, कारण असं दिवसभर पण जायला भेटत नाही काही. दिवसभर कॉलेज त्यामुळे मग आम्ही गेलो होतो. नंतर मी घरी आले आणि घरी येऊन फ्रेश वगैरे झाले. ते काही शूट केलं नाही आणि नंतर गेलो जीवांशच्या बड्डेला. म्हणजे ते माझ्या आईच्या मामाचा नातू आहे, म्हणजे तो आमचा भाऊ पडतो. तर त्यासाठी आम्ही गेलो होतो. तर ओवी इथं मस्त असं एन्जॉय करत होती, फुग्यांसोबत खेळत होती. मग तिचा व्हिडिओ केला थोडासा. मला म्हणत होती माझा व्हिडिओ काढ, मी त्याचा व्हिडिओ काढला. आणि इथं पण सगळं काही जे काय डेकोरेशन वगैरे केलं होतं त्याचा पण मी व्हिडिओ शूट करून घेतला. हे माझे पणजोबा आहेत, मी तुम्हाला अगोदर पण दाखवलं होतं व्हिडिओमध्ये. तर हे आहे आमचा बड्डे बॉय आणि हे त्याचे पप्पा आहेत. आणि हे माझा मामा आहे, हे माझ्या मामी पण आहेत आणि ते त्यांची मुलगी आहे. ही दिदी आहे. आणि ओळी कसं खेळत आहे बघा. आणि आमची पणजी आहे. ओळी तर खूप छान खेळत होती बड्डेला गेल्यानंतर. आणि इथं सगळ्यांनी त्याला आधी ओवाळून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर मग त्याला डान्स वगैरे करायला सोडलं होतं. आणि ते झिंगा गाण्यावर डान्स करत होते. हे व्हिडिओ शूट तेव्हाच मग खूप दिवस झाले केलेला होता, पण मला टाईम भेटला नाही, त्यामुळे आवाज टाकणं पण झालं नाही आणि व्हिडिओ टाकणं पण झालं नाही, कारण हीच रोजची गडबड आहे ड्युटीची वगैरे त्यामुळे. आणि ह्या आहेत माझ्या आजी. तर ह्या तुम्हाला माहीतच आहेत. ह्या कोण आहेत मी तुम्हाला सांगते. तर ह्या आहेत जे रमेश कराड त्यांच्या आई आहेत त्या. आणि इथं त्या बाळांना दोघांनाही छान अशा टिक्के वगैरे लावून घेतले. इथं माझ्या मावशीनं पण त्यांना ओवाळून घेतले, आम्ही पण सर्वांनी त्याला ओवाळून वगैरे घेतलं. हे आई पप्पा आहेत म्हणजे आमचे मामा मामी. तर त्यांना छान असं ओवाळून वगैरे घेतल्याच्यानंतर केक वगैरे कटिंग केला. नंतर आम्ही त्यांचे फोटो काढले आणि सगळ्यांनी छान असा फॅमिली फोटो वगैरे त्यांच्यासोबत काढला बाळासोबत. तर असा होता आजचा माझा व्हिडिओ. कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय, पुन्हा भेटूयात.